हे आंदोलन खूप, आता मी तोंडातून सांगत नाही, खूप भयंकर कठोर होणार, हे भयंकर कठोर आमरण उपोषण आहे. त्यामुळे इकडे लक्ष समाजाचं आणि परिसरातल्या लोकांचं असणं गरजेचं आहे. तसं तर महाराष्ट्रातला मराठा समाजात मी आता 4 दिवसात दौरा केलाय, मला माहिती किती मराठा तुटून पडलेला आहे. इथं थोडं बी काय मागं पुढं झालं ना, अख्खा राज्य ब्लॉक होईल. अख्खा राज्यात तुम्हाला रोडवर नुसते लोक आणि लोकच दिसते ना, आणि इकडे अंतरवालीकडे तुम्हाला पुन्हा एकदा 50-50 किलोमीटरवर लोकांना उभा राहायला जागा राहणार नाही, इतकी दिसणार. मी आता प्रत्यक्ष बघितलंय. परंतु परिसरातल्या लोकांनी इकडे जास्तीचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, आणि महाराष्ट्रातले तर सगळेच लोक इकडे येणार सुद्धा आहे. परंतु त्या उद्देशानं की हे लक्ष ठेवणं लोकांनी आणि पोरांनी, म्हणजे याचा अर्थ आपल्याला अंमलबजावणी करायची. त्यामुळे इकडं रात्रंदिवस लक्ष ठेवणं इथं गरजेचं आहे. त्यामुळे ते इथेही थांबणार आहे आणि राज्यातलेही येणार आहे. पाठीमागच्या वेळेला जेव्हा तुम्ही पाण्याशिवाय उपोषण केलं त्यावेळेला लोकांनी तुमच्यासमोर ओढवून आणि हे करून तुम्हाला पाणी घ्यायला, तर तुम्ही आता लोकांना सांगितलं की तुम्ही मला पाणी घ्यायला भाग पाडू नका, यामुळे तुमच्या तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. नाही, आता तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो, होईल. एका जीवापेक्षा करोडो जीव